आज काय चाललंय मी या ठिकाणी तुमचं वाचलं। सरकारच्याकडे तुमच्या जवळ 1100 कोटी रुपये शिल्लक आहेत, बरोबर ना? तुमच्या येणं आहे सरकारकडून। आज तुमची कुठलीही एसटी जर बघितली तर त्याच्या ह्याही बाजूला जाहिरात त्याही बाजूला जाहिरात असते का नाही असते? ते ठराविक फोटो ठरलेले असं ते हातामध्ये काहीतरी कागद घ्यायचा आणि 3-4 जण बाजूला उभे असतात। या एसटीवर जाहिरात लावली, अन्य कुठल्या व्यवस्थापना लावली तर त्याला पैसे जाहिरातीचे मिळतात। हे जो सरकारी जाहिरात लावतात ह्याचे पैसे तुम्हाला मिळतात की नाही मला माहित नाही, पण जर मिळत नसतील तर मला वाटतं ते पैसे मिळवण्याकरता सावंत साहेब आपल्याला संघर्ष करावा लागेल, कारण ह्यांचं पक्षाचं राजकारण असतं, तुमच्या फायद्याचं नसतं। एसटीवर लावलेल्या जाहिराती यांना मतं मिळवून देण्याकरता म्हणून त्या जाहिराती असतात की नसतात? आणि परवानच्या दिवशी 6 तारखेला महाराष्ट्र सरकारचं बजेट जाहीर झालं। एका बाजूला तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत आणि दुसऱ्या बाजूला ह्यांचे हे किलसवाने फोटो समोर आल्यानंतर ओकारी येते। खरं सांगायला गेलं तर बघू नये, मी कारण तोंडावर सांगतो, खरं सांगायला गेलं तर पक्के लबाड खोटारडे, एक नंबर खोटारडे। मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जो वाटत असेल की चांगलं गोड बोलतात, सगळं खोटं। त्या बजेटच्या पुस्तकामध्ये 867 कोटी रुपये यांनी नुसत्या त्या फोटोच्या जाहिरातीवर राज्य सरकारच्या तिजोरीतून घेतलेले आहेत, राज्य सरकारच्या तिजोरीतून। याच्या पूर्वी काही सरकार नव्हती का? ती सरकार होती। मग राज्य सरकारच्या तिजोरीतून जर एवढे पैसे घेता तर आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे देणं का थकवता याचा विचार आपण केला पाहिजे। आपल्याला इथं लिहिलेलं आहे की 6 दिवसामध्ये 48 तासाची ड्युटी तुम्हाला नियमानं दिली पाहिजे, बरोबर आहे ना? पण ते आता 70-80 तास तुम्हाला ड्युटी होते असं या अहवालामध्ये तुमच्या म्हटलेलं आहे। अरे असताच कामा नये। काय त्या कोणत्या अवस्थेमध्ये गाड्या असतात, काय त्या गाड्यांची परिस्थिती असते। मी स्वतः आज जवळजवळ 1974 पासून ट्रान्सपोर्ट व्यवसाय आज तागायत करतोय। ट्रान्सपोर्ट व्यवसाय मी इतक्या वर्षात सोडलेला नाही। आम्ही आमच्या गाड्या इतक्या चांगल्या ठेवतो, एक ड्रायव्हर दुसऱ्या ड्रायव्हरला हात सुद्धा आम्ही लावून देत नाही। मी तर माझी स्वतःची गाडी माझ्या पोरांना पण हात लावून देत नाही। तुमच्या तर दर 4-7 तासाला ड्रायव्हर बदलतो की नाही बदलतो? जो तो आपापल्या परीने चालवायचा प्रयत्न करतो, त्याचा मेंटेनन्स कसं होतं कधी होतं मला माहित नाही। आणि अशा गाड्यांवर 70-70 80-80 तास ड्युटी करणं, याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचं नुकसान नाही तर इथं या एसटी मधून प्रवास करणाऱ्या लोकांच्या जीविताला त्या ठिकाणी कधी धोका होऊ शकतो, कारण शेवटी माणूस आहे, तो थकतो, दमतो, सगळं काय होतं। आणि म्हणून आपण निश्चितपणे हा तुमचे प्रवास, आपले ड्रायव्हिंग करायचे जे तास आहेत ते कमी करण्याचा आपण नक्की प्रयत्न या ठिकाणी करू। अशा प्रकारचा मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो। आमचे परब साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे, ते मंत्रीच होते आपल्या खात्याचे, त्यामुळे ते वरती जरी असले तरी आम्ही मांडताना विषय दोघे एकत्रच मांडू, चिंता करायचं कारण नाही। पण आमचा मित्र वैभव मगापासून सारखा म्हणाला कोकणात आलात, कोकणाचं निसर्ग सौंदर्य बघा। आता हे सीझन कुठला आहे रे भावानो? अरे हे सीझन कुठला आहे? उन्हाळा नव्हे, सीझन कसला आहे? तुम्हाला कोकणातल्या आंब्याची पण माहिती नाही वाटतं, आंबा आहे तो। खरं तर आंब्याची हा सीझन आहे, पण तुम्हाला मी एवढंच सांगतो, तुम्ही आता कुठलंही झाड बघा, गेल्या 15-20 वर्षामध्ये जेवढा मोहर आला नव्हता तेवढा कोकणातल्या ह्या फळबागांना मोहर आला होता। आंब्याला, हापूस आंब्याला, रायवळ आंब्याला, त्या ठिकाणी काजूला। पण आज कुठल्याही झाडावर तुम्हाला 5% सुद्धा फळं दिसणार नाहीत, 5% सुद्धा फळं दिसणार नाहीत। अशा ह्या कोकणामध्ये तुम्ही आलेले आहात। चांदा ते बांधा नेहमीच आम्ही उल्लेख करतो, पण आज प्रत्यक्षपणे चांदा ते बांधा तुमचं एकत्रितपणे दर्शन आम्हाला अरविंद सावंत साहेबांमुळे घडतंय। आम्ही स्वतःला भाग्यवान देखील समजतो। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर मी कुठला जिल्हा शिल्लक राहिलेला नाही, मी फिरत होतो। सगळं काही घेऊन जा, पण इथल्या महाराष्ट्रातली संस्कृती देखील तुमच्या भागात घेऊन जा, इथल्या महाराष्ट्राचा वैचारिक वारसा देखील तुम्ही घेऊन जा। इथल्या कोकणातला त्या ठिकाणी एकंदरीत जीवन पद्धती जगण्याची कशी आहे त्याचाही विचार करून जा। मी तुम्हाला प्रार्थना करतो, विनंती करतो, कोकणावर अनेक प्रकारची संकट येतात, हे आमचं पीक आहे। 15, 20, 25 वर्ष मेहनत केल्यानंतर कधीतरी हे पीक येतं, हे सगळ्यांच्याकडे पण नसतं, पण तेही हातातून गेलं। पण आज तुम्ही कुठेही गेलात तरी कोणीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अविचार करताना दिसणार नाही।
तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी तुम्हाला कोणालाही टिंगलटावाळी करतोय, कुठल्याही दोषावर बोट ठेवतोय नाही. तर माझ्या कोकणामध्ये तुमच्या कुठल्या भागामध्ये काय ते मला चांगलं माहिती आहे. जर लग्न पोरीचं करायचं म्हटलं तर शिपाई असेल तर हुंड्याचा रेट किती, क्लार्क असेल तर हुंड्याचा रेट किती, साहेब असेल तर हुंड्याचा रेट किती. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना. माझ्या कोकणामध्ये जर लग्न करायचं असेल तर दोन्ही कुटुंब एकत्र बसतात आणि लग्नाला खर्च किती येणार आहे? 10 लाख रुपये येणार आहे. 10 लाख रुपये येणार आहे. तुम्ही किती खर्च करणार, आम्ही किती खर्च करणार, हा विषय मांडला जातो. निम्मा निम्मा दोघांनी करू. दागदागिने किती घालणार कोणच कोणाला विचारत नाही. दागदागिने कोणच कोणाला विचारत नाही. ते घातलेत तर तुमच्या मुलीवर राहतील, घातलेत तर तुमच्या सुनेवर राहतील. घाला नाही तर घालू नका. आमच्याकडे मोठा साहेब जर असेल तर समाजामध्ये बसलेली 4 माणसं असं म्हणतात, अरे कशाला ते 5 लाख रुपये घेतोयस. तुमच्याकडे मोठा साहेब असेल तर हुंड्याचा रेट वाढतो. त्या बापानं जमीन विकायची आणि पोरीचं लग्न करायचं, ह्याला हुंडा द्यायचा. आमच्याकडे म्हणतात एवढे जर कसं तुला मिळतायत तर कशाला त्या पोरीकडनं 5 लाख रुपये घेतोस. 1 रुपया सुद्धा घेऊ नको. मुलाकडची माणसं म्हणतात 1 रुपया पण आणू नका, फक्त पिवळं पातळ नेसवा आणि हा पोरगी उभी करा. आमच्याकडे मुलगा झाला, मुलगी झाली, घरामध्ये आनंद तेवढाच. मुलगी झाली म्हणून नाराजी नाही. त्या बाईला त्या सुनेला दोष देणं आमच्याकडे नाही. मुलगा झाला म्हणून मोठा जल्लोष करणं पण नाही. मुलगी हो दे नाही तर मुलगा हो दे, मुलगी असू दे नाही तर सून असू दे, बायको असू दे नाहीतर तिची आणखीन कोण नातेवाईक असू दे, आम्हाला सगळे सारखे. मुलगी मुलगा पुरुष बाई हा आमच्याकडे भेदभाव नाही. हुंडाबळी नाही. आमच्याकडे स्त्री भ्रूण हत्या नाही. तिच्या पोटामध्ये कोणता गर्भ वाढतोय त्याच्या चाचण्या करा आणि ती मुलगी असेल तर तिची विल्हेवाट लावा. हा असा निर्घुण विचार आमच्या भागामध्ये कोणी करत सुद्धा नाही. कोणी करत सुद्धा नाही. आणि म्हणून आम्ही तुम्हाला आंबे देऊ शकणार नाही, पण आम्ही तुम्हाला विचार मात्र नक्की देऊ. आमच्याकडं कोणी बँकेचं कर्ज काढत नाही. आमच्याकडे कोणी बँकेचं कर्ज काढत नाही. सरकार माफ करणार आहे म्हणून कर्ज काढणं आमच्याकडे नाही. तो माफ करू नये तर मरू दे तिकडे सरकार. आम्हाला कर्जच काढायचं नाही. आम्हाला सरकारी देणं एकही पैसा आम्ही ठेवायला तयार नाही. पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, लाईट बिल असेल, माझ्यासारखा राजकारणातला माणूस आहे त्याला कधीतरी हुक टाकला म्हणून साहेबांनी पकडलं म्हणून त्याला सोडवायला जा, हा त्रास आम्हाला नाही मित्रांनो. आम्हाला मित्रांनो नाही. आणि म्हणून अंथरूण बघून पाय कसे पसरायचे आणि त्याच्यातच आपला नीटनेटका संसार कसा चालवून त्या ठिकाणी समाधान मानायचं, हे माझ्या कोकणाचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. मगाशी आपण इथं माझ्या पूर्वीच्या सगळ्या वक्त्यांच्याकडून असेल किंवा या ठिकाणी आपल्या या एसटी कामगार सेनेची स्थापना आणि तिची झालेली वाटचाल आणि एसटी कामगार सेनेच्या माध्यमातून आपणा सर्व कामगारांना मिळालेला न्याय या संदर्भातली एक फिल्म आपण सर्वांनी पाहिली. आणि ती फिल्म पाहिल्यानंतर काही जुन्या गोष्टी या ठिकाणी आठवल्या. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली शिवसेनेला जन्म दिला. आणि शिवसेनेला जन्म दिल्यानंतर केवळ ती एक संघटना म्हणून आपल्या सर्वांच्या समोर न आणता ती संघटना सर्वांगानं सर्व सुंदर कशी होईल, सर्वव्यापी कशी होईल, सर्व समावेशक कशी होईल आणि या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना न्याय कसा देता येईल याचा विचार करून बाळासाहेबांनी अनेक चांगले निर्णय घेतले. आज आपल्याला कदाचित त्याची तीव्रता किंवा आवश्यकता कमी जाणवत असेल, परंतु मुंबईमध्ये बँकेसारखं व्यवस्थापन असेल. आज अरविंदजी सावंत MTNLचे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत, ती आस्थापना असेल, मुंबईमधली सगळी पंचतारांकित हॉटेल असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग व्यवस्थापनाच्या संस्था असतील, या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना न्याय मिळाला पाहिजे याकरता म्हणून शिवसेनेची एक बुलंद अशी तोफ होती. शिवसेनेचे कमांडर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जायचा ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय कैलासवासी दत्ताजी साळवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना प्रमुखांनी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. आज भारतीय कामगार सेनेच्या स्थापनेमुळे कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये जा,
कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, कुठेही एखाद्या ठिकाणी जा, तुम्हाला तिथे मराठी माणसं काम करताना भेटतात. ही मेहरबानी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आणि निर्णयाची आहे. दुसरे आपण जर बघितलं तर कैलासवासी शिवसेनेचे दुसरे नेते सुधीर भाऊ जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना शिवसेना प्रमुखांनी करून घेतली. स्थानिक लोकाधिकार समिती एक शिवसेनेचा थिंक टँक, एक विचारांची उत्तम अशा प्रकारची एक फौज, अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची कुठलीही नोकर भरती असू द्या, ती ज्या ठिकाणी जिथे सुशिक्षित लोकांची आवश्यकता असायची, बँकेसारख्या ठिकाणी अनुभवी लोकांची, अभ्यास केलेल्या लोकांची परीक्षा पास होण्याकरता म्हणून त्यांना जे मार्गदर्शन आवश्यक होतं, इतकंच कशाला आज जे काही महाराष्ट्रातून IAS अधिकारी, IPS अधिकारी, IFS अधिकारी जातात, त्या सगळ्यांना शिवसेना भवनामध्ये मार्गदर्शन करण्याची आणि ती घडवण्याची, पिढी घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते स्थानिक लोकाधिकार समितीने केलं. हेही आपल्या मराठी माणसाला विसरून चालणार नाही. आणि तिसरी अशा अनेक संघटना झाल्या, पण त्याचबरोबर तिसरी जी संघटना शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली, की ज्या संघटनेचं आजचं 9वं अधिवेशन तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडते. मराठी माणसाची खरं पाहिलं तर त्या एसटी मध्ये 99.99% मराठी माणसंच होती. आज त्याचं प्रमाण थोडंफार काही टक्क्यानं कमी झालं असेल, पण ही माझी मराठी माणसं आहेत. ही मराठी माणसाच्या हातातच हे सगळा कारभार राहिला पाहिजे. एसटी महामंडळ हे मराठी माणसाच्याच ताब्यात राहिलं पाहिजे. याच्याकरता म्हणून 1989 साली शिवसेना प्रमुखांनी जी संघटना स्थापन केली, ती एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष आदरणीय देसाई साहेबांना केलं आणि त्यांच्या ताब्यामध्ये हे काम दिलं. देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष काम केलं. ते आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते. माझी राजकीय कारकीर्द बरीचशी ही त्यांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या नेतृत्वाखालीच त्या ठिकाणी घडली. खरं तर प्रसिद्धी परामुख असा शब्द हा जर खऱ्या अर्थानं कोणाला लागू पडत असेल तर तो देसाई साहेबांना पडतो. प्रत्येक काम हे नीटनेटकं करायचं, अतिशय नियोजनबद्ध करायचं, भविष्याचा वेध घेऊन त्याची आखणी करायची आणि भविष्यामध्ये आपल्या लोकांना ह्याचा कशा पद्धतीनं कायमस्वरूपी टिकाऊ असा फायदा होईल याचा विचार करून अतिशय नीटनेटकं नियोजन जर करण्यामध्ये संघटनेच्या शिबिरामध्ये, संघटनेच्या मार्गदर्शन शिबिरांमध्ये जर सगळ्यात जास्त पुढाकार कोणाचा असायचा तर तो आदरणीय देसाई साहेबांचा असायचा. आणि त्यांच्या हातामध्ये एसटी कामगार सेना तुम्हाला दिली. शिवसेनेचं एक ब्रीद होतं. काय होतं शिवसेनेचं ब्रीद? की जे मगाच्या फिल्ममध्ये तुम्ही त्याचा उल्लेख केलात की कामगार कंपनी जगली पाहिजे, आस्थापना जगली पाहिजे. आस्थापना जगली तर कामगार जगेल, आस्थापना जगली तर कामगार जगेल. शिवसेना प्रमुखांनी हा मंत्र दिला. ज्या काळामध्ये 1982 साली मुंबईमध्ये गिरण्यांचा संप झाला, त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुख घसा फोडून सांगत होते की चुका करू नका, संप पुकारू नका, बोलणी चालू ठेवा, मागण्या मागत राहा, परंतु जर संप केलात आणि मुंबईच्या गिरण्या बंद पडल्या तर सगळ्यात मोठं नुकसान होईल ते महाराष्ट्रातील माणसाचं नुकसान. पण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांचं कोणी ऐकलं नाही. आणि मग 1982 साली गिरण्या आणि मग मराठी माणसाच्या हितावर, मराठी माणसाच्या भवितव्यावर, मराठी माणसाच्या भविष्यावर कशी कुऱ्हाड पडली हे तुम्ही बघितलं. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून शिवसेना प्रमुख सांगतायत की शेवटी आपली रोजीरोटी टिकली पाहिजे, आपली भाकरी टिकली पाहिजे, आपण प्रत्येक गोष्ट ही मिळवण्याकरता संघर्ष केला पाहिजे. पण तो संघर्ष करत असताना त्याच्यामधून ज्यांच्याजवळ संघर्ष करायचा आहे ती संघर्ष करणारी व्यवस्था मात्र उद्ध्वस्त करून चालणार नाही, अशा प्रकारचा विचार शिवसेना प्रमुखांनी मांडला. ज्याचा उल्लेख मगाशीच माझे मित्र अनिल भाऊ देशमुख, अनिल भाऊ परब वगैरे यांनी केला. 2019 साली या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार आलं. असंच तुमची माती, तुमची म्हणजे तुम्ही पर्सनल घेऊ नका, परंतु एसटी कामगारांची माती अशीच ऐन कोरोनाच्या संकटामध्ये भडकवली गेली.
संपावर पाठवलं गेलं, मोर्चे काढले गेले. इतकंच काय तर या देशाचे, या राज्याचे एक ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब, त्यांच्या घरांवर सुद्धा त्या ठिकाणी काट्या लाट्या दगड धोंडे फेकण्यात आले. काट्या लाट्या दगड धोंडे फेकण्यात आले. काय मागणी होती? मागणी हीच होती की आमचं एसटी महामंडळ याचं सरकारीकरण करा. ज्या पद्धतीनं मंत्रालयातले कर्मचारी, मंत्रालयातले ड्रायव्हर हे सरकारच्या आस्थापनेवर आहेत, हे सरकारी नोकर म्हणून आहेत, त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला सरकारमध्ये घ्या. ही मागणी ऐन वेळेला उद्धव साहेबांचं सरकार असतानाच वरती उफाळून का आली? त्याच वेळेला एक क्लिप खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत होती. त्याच्या अगोदर 14 ते 19 या ठिकाणी फडणवीसांचं सरकार होतं आणि त्या फडणवीसांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार होते. आणि या सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्याकडे एसटी कर्मचारी, एसटी संघटनेचे काही लोक गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या एसटी कर्मचाऱ्यांची ही संघटना किंवा आमचे एसटी कर्मचारी जे आहेत किंवा एसटी महामंडळ आहे याचं सरकारीकरण करा. सुधीर भाऊ अर्थमंत्री म्हणून ठामपणे सांगतायत की तुमचं सरकारीकरण कधीच होणार नाही, आजही होणार नाही आणि भविष्यात पण होणार नाही. पण तेच त्यांचं सरकार गेल्याबरोबर तीच मंडळी, त्यांच्या पक्षाची मंडळी मात्र तुमच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीचा राग भरवून गेली की आताच्या आता आमचं सरकारीकरण करा. न पेक्षा तुम्ही पुढची पावलं उचललीत. पण त्यावेळेला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं, मुख्यमंत्री मी म्हणून म्हणत नाही, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं एकच वाक्य होतं आणि ते अत्यंत मार्मिक होतं. ते म्हणाले, अरे बाबांनो, असा कुठलाही आताताईपणा करू नका, तुम्ही आमचे आहात, तुम्ही आमचे आहात. मी त्याचं विश्लेषण मी केलं होतं अनेक ठिकाणी की तुम्ही आमच्या ह्याचा अर्थ समजून घ्या की शेवटी तुमचा विचार, तुमची व्यवस्था, तुमचा फायदा, तुमचं भवितव्य दुसरा तिसरा कोणी करू शकणार नाही, तर ते आम्हीच करू, अशा प्रकारचा तो अर्थ त्याचा होता. पण आपण मंडळी ऐकलात नाही. आज जवळजवळ 4-4.5 वर्ष जे लोक तुम्हाला सरकारीकरण सांगा म्हणून सांगतात त्यांचा सरकार आहे. का होत नाही सरकारीकरण? का होत का नाही सरकारीकरण? आता कुठे गेले डंकी की चोट? आता कुठे गेले त्यावेळचे सगळे उड्या मारणारे लोक? आता कुठे गेले ते? त्यांची नावं घेऊन मी त्यांना मोठं करू इच्छित नाही. खरं सांगायला गेलं तर दुर्दैव आहे की अशी माणसं विधिमंडळामध्ये आहेत, हेच खरं दुर्दैव आहे. पण त्यांचं मी आता नाव सुद्धा घेऊ इच्छित नाही. पण तुमची जबाबदारी आहे, तुम्ही त्यांच्यावर होता बसा नाही, तुमची जबाबदारी आहे. तुमची एसटीची बँक सुद्धा तुम्ही तुमच्या हातातून घालवलीत. ही एवढी मोठी बँक, एवढी चांगली चाललेली बँक आज तुमच्या हातातून गेली की नाही गेली? आज त्या बँकेचे काय धिंडवडे निघतायत, कोर्टापर्यंत ते विषय गेले सगळे, हे तुम्ही सगळे बघताय. आणि म्हणून आजच्या शिबिरातून ह्या ठरावाचा पूर्तता करण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे. ती जबाबदारी आम्ही पार पाडू म्हणजे पाडूच, जबाबदारी पार पाडू. पण तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की आपले जे म्हणून एसटी कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचं प्रबोधन करा, त्या सगळ्यांचं प्रबोधन करा. त्यांना झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत याकरता मार्गदर्शन करा. त्यांना शिवसेनेची भूमिका समजून सांगा आणि त्यांना एकच सांगा की शेवटी या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं हित बघणारा जर एकमेव पक्ष असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आहे. आपण बघितलं असाल ज्या वेळेला मराठीचं महत्व कमी करण्याचा निर्णय आताच्या राज्यकर्त्यांनी घेतला, मराठी भाषेचं महत्व कमी करण्याचा निर्णय, त्यावेळेला शिवसेनेची भूमिका आपण सर्वांनी बघितलीत. त्यामुळं आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहणं, त्याच्या बाजूला उभं राहणं, त्याच्या रक्षणाकरता उभं राहणं, त्याच्या मदतीकरता उभं राहणं ही तर शिवसेनेचं ब्रीद वाक्यच आहे. आणि म्हणून त्या शिवसेनेला पुन्हा एकदा बळकट करा. तुम्हाला हे सहज शक्य आहे. मी ग्रामीण भागातला माणूस आहे, मला माहित आहे की आजही, म्हणजे तुम्हाला आवडेल की नाही मला माहित नाही, आता त्या वाक्याचा उल्लेख होतो की नाही मला माहित नाही, पण एक काळ रापम म्हणजे रानात पडून मारणारे अशी तुमची त्यावेळेला टिंगल टावाळी व्हायची. कराय रानात पडून मारणारे. आजही हे सगळं संकट तुमचं संपलेलं नाही. आमच्यासारख्या एखाद्या ग्रामीण भागातल्या गावामध्ये एसटी जाते, रात्री जिथे वस्तीला राहते तिथं लाईट असतो की नाही पत्ताच नाही. पूर्वी गावामध्ये एसटी यावी म्हणून कोणतरी हंडाभर पाणी आणि तांब्या आणून ठेवायचा,
आता कोणाला गरजच राहिली नाही. कोण पाणीही ठेवत नाही आणि कोण तांब्याही ठेवत नाही. सकाळच एसटी सुटण्यापूर्वी कोणतरी 2 कप चहा घेऊन यायचा की नाही यायचा. आता कोणीही येत नाही, कोणीही येत नाही. तुमच्यापैकी रात्री अपरात्री कोणाला जर बाहेर जायचं असेल, लघवीला जायचं असेल, संडासला जायचं असेल आणि काळोखातून बाहेर पडायचं पडला तर पायाखाली विंचू आहे की साप आहे हे कळत नाही, तरी सुद्धा जीव मुठीत धरून आपल्याला आपले नित्याचे जे काही व्यवहार असतात ते पार पाडावे लागतात. मला माहित आहे देसाई साहेबांनी, अरविंद साहेबांनी मला चिपळूणचा डेपोचा अध्यक्ष नेमला होता. मला आठवण आहे त्या गोष्टीची. आणि मग त्यावेळेला चिपळूणच्या डेपोचा अध्यक्ष झालो म्हणून चिपळूण रत्नागिरी मधली आपल्या सर्वांची अडचण काय ती आम्ही समजून घेतली. पण त्यावेळेला मी मुंबई सेंट्रलला, तेव्हा बॉम्बे सेंट्रल म्हणायचे, मुंबई सेंट्रलला मी गेलो आणि तिथं तुमची रेस्टरूम बघितली, तुमची झोपण्याची जागा बघितली. अरे रात्रभर जागरण करून आलेले ड्रायव्हर तिथेच कुठेतरी बॅग टाकत होते. ह्याच्या ढुंगणाजवळ त्याचं तोंड आणि त्याच्या ढुंगणाजवळ ह्याचं तोंड, जिथे कुठे आहेत तिथं पडत होते. सगळे कर्मचारी घेऊन मी त्यावेळेला शौचालयामध्ये गेलो. ते सगळं मी बघितलं. आणि तुम्हाला आता आठवत नसेल कारण त्याला बरीच वर्ष झाली. त्यावेळेला आपण तिथं मोठा संघर्ष केला आणि सुदैवानं 95 साली आमदार झाल्यानंतर आपण पुढचे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक तुमच्या मागण्या प्रत्येक वेळी आपण विधानसभेमध्ये मांडलेल्याच आहेत, प्रत्येक वेळी मांडलेल्या आहेत. आज सरकारी कुठलीही योजना असली, 50% प्रवास ज्येष्ठ नागरिकांना करायचा असेल, महिलांना करायचा असेल, विद्यार्थ्यांना मोफत असेल, मिलिटरीच्या लोकांना मोफत असेल, कुठेही एखादा अपघात घडला, रेल्वे बंद पडली, विमान बंद पडलं, एसटी शिवाय मदत नाही कोणाला. एसटी प्रत्येक ठिकाणी एसटी मदतीला धावत लागते. पण ज्या वेळेला एसटीला मदत करायची वेळ येईल त्यावेळेला सरकार नफ्या तोट्याचा विषय मांडते.